हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोबळे. किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. तर आज जो आहे हॉल क्लीन करणार आहे, तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी. तर आणि हा जो 4-4:30चा वेळ असतो ना, हा मला जास्त सूट होतो क्लिनिंगसाठी, कारण थोडंसं रेस्ट वगैरे सगळं होऊन जाते आणि त्याच्यानंतर मग आपण फ्रेश होऊन मग हे काम करू शकतो. तर आता वेळ न गमावता मी हॉल क्लीन करून घेते. दाखवते तुम्हाला कशा प्रकारे माझा जो हॉल आहे क्लीन झाल्यानंतर तो कसा दिसतो. तर फ्रेंड्स, हा आहे माझा हॉल आणि हे जे आता कपडे आलेले आहेत तर धुवून आलेले आहे, धोबीने आणून ठेवले आणि अशा प्रकारे आता पसारा पडलेला आहे. आता सगळ्यात पहिले मी जे कुशन आहे आणि सोफ्याचे कवर आहे ते बाजूलाच बेडरूम आहे तिथे सगळं उचलून ठेवते. आणि 15 दिवसा अगोदर जसा दसरा होता त्यावेळेसही मी हॉलची क्लिनिंग केलेली आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला होता. पण आता दिवाळी म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला साफसफाई करायलाच पाहिजे. आणि जो हॉल आहे आम्ही तिथेच लक्ष्मीजीची पूजा वगैरे करतो, त्याच्यामुळे मग तिथली जागा पुन्हा एकदा क्लीन करूया म्हटलं. सणांची सुरुवात झाली तेव्हापासून घराची साफसफाई सुरूच आहे. तरी माहिती नाही की कुठून एवढी धूळ येते वगैरे तर कळत नाही. प्रत्येक वेळेस कचरा निघतोच. तर हे छोटे कॅप्री आहे. तर मागच्या वेळेस दसऱ्याच्या वेळेस मी क्लिनिंग करत असताना माझ्या पायावर पडले आणि जो माझा पाय दुखतो त्याच पायावर पडलं आणि पायाचा खूप जास्त त्रास आहे मला. तर त्याचीच औषधी माझी आयुर्वेदिक सुरू आहे. तर आता हे जे हॉलमधले जाळे आहे सगळ्यात पहिले ते काढून घेते. त्यानंतर हा प्लास्टिकचा झाडू आहे, त्याच्याने जी डस्ट वगैरे आहे ती काढून घेत आहे. तर पहिलेसारखे जे फडे मिळत होते तसे मिळत नाही, दिसतच नाही मला. ते खूप छान होते ते पहिलेचे जे फडे होते ते, त्याच्याने जाळे वगैरे जी डस्ट वगैरे आहे ती निघून जायची, पण आता मला दिसतच नाही ते. तर या प्लास्टिकच्या झाडूने सुद्धा मी जी डस्ट आहे ती काढून घेतलेली आहे. आणि हॉल मोठा आहे त्याच्यामुळे इकडचा भाग झाला की इकडचा भाग आता मी करून घेते जाळे वगैरे काढून, आणि मग जी डस्ट आहे ती या झाडूने काढून घेणार आहे. नंतर झाडणीचा सुद्धा उपयोग केलेला आहे मी. झाडणीने सुद्धा मी जी डस्ट आहे भिंतीवरची ती काढून घेणार आहे. डीप क्लिनिंग म्हटलं तर या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यात. जे पंखे आहे तर या घोडीवर उभी राहून मी ते सुद्धा साफ करत आहे. त्याच्यानंतर फर्निचर आहे ते सुद्धा पुसून घेत आहे. तर बघा, फर्निचर पुसल्यानंतरचं हे काळं पाणी, तर किती डस्ट असेल तर विचार करा. आणि हा आहे आदित्यानाचा लहानपणीचा फोटो. आणि हा फोटो जसजसा जुना होतो ना तर अजून सुंदर वाटायला लागतो तो. आता हे जे टी व्हीचा जो एरिया आहे तर तिथला एरिया मी क्लीन करून घेते. कॉलिनच्या सहाय्याने मी टी व्हीसुद्धा क्लीन करून घेणार आहे. तर कॉलिनचे काही थेंब मी टाकलेले आहे टी व्हीवर आणि टिश्यू पेपरच्या सहाय्याने मी छानपैकी क्लीन करून घेणार आहे.
तर हा आहे आमचा जो मेन डोअर आहे, तर काचेचा आहे तो. तर कॉलिनच्या आणि न्यूजपेपरच्या सहाय्याने मी क्लीन करून घेणार आहे. इकडनंही क्लीन करून घेणार आहे आणि बॅक साईडनी पण क्लीन करून घेणार आहे. छानपैकी हॉलची क्लिनिंग झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की कसं केलेलं आहे, कसं लुक दिसत आहे. आणि हे परत एकदा चेंज होईल, कारण घर अजूनपर्यंत डेकोरेट केलेलं नाही आहे. तर घर डेकोरेट केल्यानंतर मी परत दाखवणार आहे. तुम्हाला असं वाटेल की एकच कुंडी ही इथे ठेवते तिथे ठेवते, तर माझ्याकडे एकच कुंडी आहे. तर ती खूप जास्त जुनी आहे आणि अजूनपर्यंत मी काहीच घेतलेलं नाही आहे. ठराविक ठिकाणी मी ठरवेल की कुठे काय काय लागते वगैरे, त्याचप्रमाणे मी घेणार आहे. फालतू वस्तू उचलून आणणार नाही आहे. तर मी ते तुम्हाला दिवाळीमध्ये दाखवणारच आहे की मी कशा प्रकारे घर सजवणार आहे वगैरे. तर आता घराची साफसफाई झाली की ऑटोमॅटिकच पॉझिटिव्ह पण येतेच. 5 मिनिटामध्ये आंघोळ करून येते आणि त्यानंतर मग दिवा वगैरे लावणार आहे. थोडा वेळ होईल, आज 7 वाजेल वगैरे, काहीच हरकत नाही, पण 5 मिनिटात आंघोळ करून येते. आणि मग आजचा हा जो ब्लॉग आहे इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझ्या क्लिनिंगचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय.